नमस्कार. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये एक्झाम्पल आपण बघत आहोत. त्यामध्ये पुढचा टाइप बघणार आहोत आपण आज. तर इथे काही एक्झाम्पल आपण लिहिलेले आहेत. बघा, असा टाइप आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे काय असेल? राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहायची. तुम्हाला जर 3 स्टेटमेंट दिले आणि ट्रूथ व्हॅल्यू विचारली तर 3 मार्क्ससाठी 3 स्टेटमेंट दिले जातात. ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला T किंवा F मध्ये लिहावी लागते. तर हे असं एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. स्टेटमेंट दिला आहे, ट्रूथ व्हॅल्यू काढायची. त्याच्यासाठी तुम्हाला आपले जे कनेक्टिव्ह आहेत त्याची गरज पडेल. तर अँड मध्ये जर असा सिम्बॉल आहे त्याला काय म्हणतो आपण? अँड. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं सांगितलेलं आहे? दोघं टी असतील तरच हा टी असतो, इतर वेळी फॉल्स असतो असं लक्षात ठेवायचं आहे. ऑर मध्ये काय असतं? ऑर मध्ये 2 स्टेटमेंट दिले आहे. तर दोघांपैकी एक जरी पार्ट ट्रू असला, म्हणजे दोघं ट्रू असतील किंवा पहिला ट्रू असेल किंवा दुसरा फॉल्स ट्रू असेल, फक्त दोघं फॉल्स नसतील तर तो ट्रू असतो. म्हणजे अँड मध्ये दोघं टी असतील तरच टी, एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळे कॉम्बिनेशन फॉल्स असतात. ऑर मध्ये काय असतो? दोघं पार्ट पैकी एक जरी ट्रू असला तरी ट्रू असतो. दोघं फॉल्स असले तरच तो फॉल्स असतो. इफ देन मध्ये काय असतं? पहिला पार्ट ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तरच तो फॉल्स असतो, इतर वेळी ट्रू असणार. TF असला का F असेल, एवढं लक्षात ठेवा. हे सांगितलेलं आहे मागच्या 1-2 व्हिडिओ मध्ये ते झालेलं आहे. इफ अँड ओनली मध्ये असा डबल एरो मध्ये काय असतं? दोघं ट्रू असतील किंवा दोघं फॉल्स असतील तर तो ट्रू असतो, इतर वेळी फॉल्स असतो. आणि निगेशन असेल एखाद्या वाक्याचं तर टी असेल तर F होतो, ट्रू असेल तर फॉल्स होईल आणि फॉल्स असेल तर ट्रू होईल. कशामध्ये? निगेशन मध्ये. तर हे 4 कनेक्टिव्ह आणि एक निगेशन आहे. असे 5 कनेक्टिव्ह आपण बघितलेले आहे. त्याच्यावर आधारित हे एक्झाम्पल आहे. तर पहिलं वाक्य बघा. 3 + 2 = 5 and 3 is even number. हा काय आहे? अँड. अँड म्हणजे तो आपला कंजंक्शन पहिला प्रकार आहे. तर 3 + 2 = 5 म्हणजे ट्रू आहे, ट्रू. अँड 3 is even number. 3 is even number. इव्हन नंबर आहे का तो? नाही, ऑड आहे. म्हणजे पहिला पार्ट ट्रू आहे पण दुसरा फॉल्स आहे, म्हणून याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती येणार फॉल्स. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स येईल. कारण काय? असं झालं इथे T and F = काय राहतो? F. पहिला पार्ट ट्रू आहे, अँड आहे ना, आणि दुसरा पार्ट फॉल्स आहे. हा ट्रू आणि हा पण ट्रू असता तर ट्रू असता तो. अँड असला की दोघं पार्ट काय लागतात? ट्रू लागतात. तेच सांगितलं. अँड असलं की दोघं पार्ट ट्रू पाहिजे. एक जरी फॉल्स दिसला तरी तो फॉल्स असतो. तर हे त्याचं काय झालं? त्याचं कारण आहे की एक T आहे आणि दुसरा F आहे, म्हणून F. नंतर आणि ते जर ऑर राहिला असता बघा, 3 + 2 = 5 or 3 is even number, तर इथे ट्रूथ व्हॅल्यू T आली असती. कारण ऑर मध्ये दोघांपैकी एक जरी T असला तरी तो T येतो. लक्षात घ्या. आता दुसरं वाक्य बघा. 3 + 3 is 7 फॉल्स आहे. और 3 + 5 is 8 हे ट्रू आहे.
म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय 3 + 3 7 फॉल्स आणि हा ट्रू आहे. आता हा ऑर आहे व्ही प्रमाणे डिसजंक्शन आहे. ऑर मध्ये काय सांगितलं एक जरी पार्ट ट्रू असला तरी हा ट्रू असतो, त्याच्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. एवढं लिहिण्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स असतो. याचं काय कारण सांगता येईल तुम्हाला एफ और टी इज इक्वल टू काय येतो टी. पहिला फॉल्स आहे पण ऑर आहे ना, दुसरा ट्रू आहे त्याच्यामुळे तो ट्रू येईल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा 3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16. 3 + 1 म्हणजे 4 आणि 4 स्क्वेअर इज 16 ट्रू आहे. 3 × 2 is equal to 6 and 3 × 2 is equal to 6 means both the parts are true. पहिला पण ट्रू आहे आणि दुसरा पण ट्रू आहे, त्याच्यामुळे हा ट्रू येईल. अँडचं वाक्य आहे आणि दोघं ट्रू आहे तर तो ट्रू येईल. याचं काय कारण टी अँड टी इज इक्वल टू टी. अँड मध्ये काय दोघं टी असतील तरच टी येतो. एक जरी एफ असला इथे दोघांपैकी तरी तो फॉल्स येईल. पण ऑर मध्ये नाही, ऑर मध्ये एक जरी टी असला तरी टी येतो वरच्या. अँड मध्ये दोघं टी असतील तरच टी. पहिल्यामध्ये तसं नव्हतं म्हणून तो फॉल्स लिहिलेला आहे. नंतर पुढचं वाक्य बघा इफ 3 + 2 is equal to 5 ट्रू आहे ट्रू. then 3 square plus 2 square is equal to 5. 3 square म्हणजे 9, 4 square 2 square म्हणजे 4. 9 + 4 13 होतात आणि राईटला काय लिहिलंय 5 square ते 25 होतात. म्हणजे इकडे 13 आहे इकडे 25 आहे म्हणजे फॉल्स आहे. 3 square + 2 square हा 5 square येत नाही. म्हणजे पहिला जो पार्ट आहे तो ट्रू आहे, दुसरा पार्ट फॉल्स आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय पहिला ट्रू दुसरा फॉल्स, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार. याचं कारण असं आहे की पहिला पार्ट टी आहे कनेक्टिव्ह ते एम्प्लाइज आहे इफ देन किंवा कंडिशनल म्हणतात त्याला. दुसरा जो पार्ट आहे तो एफ आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आली. देन इफ देन मध्ये किंवा एम्प्लाइज मध्ये लक्षात ठेवा टी एम्प्लाइज एफ असला तर एफ असतं, बाकीच्या कॉम्बिनेशन मध्ये तो ट्रू असतो. आता बघा हे पण इफ देनचं वाक्य 3 × 5 is equal to 8 फॉल्स आहे. 3 × 5 is equal to 8 फॉल्स. then 3 + 5 is 15 हे पण फॉल्स. दोघं फॉल्स आहे. मग आणि इफ देनचं वाक्य आहे पुन्हा एकदा म्हणून हे सुद्धा ट्रू ट्रू येणार. फॉल्स केव्हा असतं पहिला ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तरच ते फॉल्स असतं. आणि आता पहिल्यामध्ये तसं झालेलं आहे. आता इथे फॉल्स आहे आणि हा पण फॉल्स आहे तर अशा वेळी तो ट्रू येतो. याचं कारण आपल्याला लिहिता येईल एफ एम्प्लाइज एफ इज इक्वल टू टी. हे त्याचं कारण आहे की पहिला फॉल्स आहे दुसरा पण फॉल्स आहे. तुम्ही ट्रूथ टेबल जे कनेक्टिव्हचे लिहून दिले आहे त्याच्यावर आधारित आपण हे लिहित आहोत. पुढचं बघा √2 इज इरॅशनल नंबर. √2 इरॅशनल आहे अपरिमेय आहे. बट नागपूर इज इन MP. आता मी तुम्हाला सांगितलं आहे बट म्हणजे काय अँड. बट म्हणजे अँड अर्थ घ्यायचा आहे म्हणजे हे अँडचं वाक्य आहे. मतलब √2 इज इरॅशनल ट्रू आहे. अँड किंवा बट नागपूर इज इन MP हे फॉल्स आहे. नागपूर इज इन महाराष्ट्र असतं तर ट्रू असतं, पण नागपूर इज इन MP असं असल्यामुळे आणि अँडचं वाक्य आहे बट म्हणजे अँडचं वाक्य आहे त्याच्यामुळे पहिला पार्ट ट्रू आहे पण दुसरा फॉल्स आहे. पहिल्यासारखं आहे पहिला पार्ट ट्रू दुसरा फॉल्स असा आहे ते, त्याच्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू
एफ एन पुढचं बघा मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द स्काय इज नॉट ब्ल्यू इफ अँड ओनली इफ आहे आता इफ अँड ओनली इफ म्हणजे दोघं ट्रू असतील तर ट्रू आणि दोघं फॉल्स असतील तरी तो ट्रू असतो. आता मिल्क इज व्हाईट हे ट्रू आहे आणि स्काय इज नॉट ब्ल्यू हे फॉल्स आहे कारण स्काय इज ब्ल्यू म्हणतो आपण स्काय इज ब्ल्यू. तर हा जो दुसरा पार्ट आहे तो फॉल्स आला पहिला ट्रू आला. दोघं टी पाहिजे किंवा दोघं एफ पाहिजे तर तो ट्रू असतो. इथे पहिला पार्ट ट्रू आहे आणि दुसरा पार्ट फॉल्स आहे त्याच्यामुळे हा फॉल्स येईल. दोघं टी पाहिजे किंवा दोघं एफ पाहिजे तर तो ट्रू आला असता. आता इथे मिल्क इज ग्रीन असं फॉल्स केलं असतं आपण तर ते वाक्य ट्रू झालं असतं. पुढचं बघा द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज नॉट डिस्कवर्ड बाय न्यूटन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज नॉट डिस्कवर्ड बाय न्यूटन. असं एक आता हे कंपाऊंड स्टेटमेंट नाही सिंपल आहे फक्त वाक्य बघा द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज नॉट डिस्कवर्ड बाय न्यूटन म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनने शोधला नाही असं वाक्य आहे. तर हा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो न्यूटनने शोधलेला आहे आणि इथे काय लिहिलंय इज नॉट डिस्कवर्ड म्हणजे शोधलेला नाही असं आहे. म्हणजे वाक्य कसं आहे चुकीचं वाक्य चुकीचं आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. सिंपल स्टेटमेंट आहे ते त्याच्यात अँड नाही ऑर नाही इफ देन नाही किंवा इफ एल्स नाही. तर अशा वेळी त्याचे ट्रू किंवा फॉल्स फक्त बघायचं जे आधी आपण घेतलेलं आहे फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर त्याच्यामध्ये टी किंवा एफ आपण लिहिला आता कसं आहे नंतर आहे इट इज नॉट ट्रू दॅट इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे हे ट्रू नाही कोणतं ट्रू नाही 5 minus 3i is a real number. 5 minus 3i is a real number. 5 minus 3i हा रियल नंबर आहे हे खरं नाही असं आहे. इट इज नॉट ट्रू काय खरं नाही 5 minus 3i is रियल नंबर हे खरं नाही. आता तुम्ही असं लक्षात घ्या 5 minus 3i रियल नंबर असं म्हटलं 5 minus 3i is रियल नंबर तर काय होईल 5 minus 3i is रियल नंबर फॉल्स आहे कारण तो कॉम्प्लेक्स आहे. हा जो आहे ना हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि तो काय म्हटलाय रियल नंबर म्हणजे हे वाक्य कसं आहे जे ब्रॅकेट दिला मी हे वाक्य कसं आहे फॉल्स. 5 minus 3i is रियल नंबर हे फॉल्स आहे आणि मग त्याला हे जोडलंय इट इज नॉट ट्रू हे खरं नाही काय खरं नाही 5 minus 3i is रियल नंबर हे खरं नाहीये. म्हणजे वाक्य कसं आलं बरोबर आहे ना हे 5 minus 3i is रियल नंबर हेच खोटं आहे ना तेच तर म्हणताय मग तिथे खरं नाही हे पुढचं वाक्य खरं नाही खरं आहे का ते नाही. जे पुढे वाक्य दिलंय ते खरं नाही म्हणजे टोटल जे वाक्य कसं झालं ट्रू. म्हणजे त्याचा मिनिंग काय आहे 5 minus 3i is रियल नंबर हे खरं नाही म्हणजे खरंच खरं नाही आहे ते कारण तो कॉम्प्लेक्स नंबर आहे रियल नाही रियल आहे हे खरं नाही तो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय ना ट्रू कारण त्याचं ओव्हरऑल मिनिंग ज्याचा वाक्याचा अर्थ जो आहे तो ट्रू आहे खरा आहे. नंतर द सन इज अ प्लॅनेट फॉल्स आहे. इफ द अर्थ इज अ स्टार म्हणजे उलट दिलं आहे ते सन स्टार आहे आणि अर्थ प्लॅनेट आहे पण इथे उलट दिलंय सन इज अ प्लॅनेट फॉल्स. इफ द अर्थ इज अ स्टार हे पण फॉल्स पण इफ एंड लिप आहे ना मग काय इफ एंड लिप म्हणजे डबल एरोला काय सांगितलंय पहिला आणि दुसरा दोघं पार्ट जर ट्रू असेल तर ते वाक्य ट्रू येतं आणि दोघं पार्ट जर
फॉल्स असते तरी ते वाक्य ट्रू येतं. त्याच्यामुळे हे जे शेवटचं वाक्य आहे द सन इज अ प्लॅनेट फॉल्स आहे. इवन द अर्थ इज अ स्टार हे सुद्धा फॉल्स आहे. त्याच्यामुळे ते वाक्य ट्रू. जर याच्यामध्ये एक ट्रू पार्ट असता आणि एक फॉल्स असता तर ते फॉल्स झालं असतं. दोघं ट्रू असले तरी तो ट्रू असतो आणि दोघं फॉल्स असले तरी तो ट्रू असतो असं इफ अँड लिफ मध्ये आहे. त्याच्याप्रमाणे इफ अँड लिफ हा याच्यात काय झालं होतं, पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणून तो फॉल्स झाला. जर इकडे पण फॉल्स केला असता आपण तर तो ट्रू झाला असता. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य दिलेले असतात. त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला विचारतात. अगदी सोपा आहे. फक्त अँडचा काय रूल आहे, ऑरचा काय रूल आहे, इफ देनचा काय रूल आहे, इफ अँड ओनलीचा काय रूल आहे आणि निगेशनचा काय रूल आहे. एवढं जर आपण लक्षात घेतलं तर कोणत्याही वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल. आता अजून एक टाईप आपण बघणार आहोत की असा टाईप आहे तो एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असतं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. जसं आपण मागच्या वेळी सिम्बॉलिक फॉर्म पाहिलं तशा प्रकारे एक सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला दिलेला असतं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची असते. तर तुम्हाला समजा असं दिलं आहे इफ P Q are true, म्हणजे P आणि Q हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे and R S हे अजून दोन स्टेटमेंट आहे आर फॉल्स. P Q are true, R S are false. Then find the truth value of following. असं एक्झाम्पल असतं. P Q ट्रू आहे आणि R S हे फॉल्स आहे. तर खाली जे वाक्य दिले आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय ती काढा. तर आपण एक एक्झाम्पल लिहितोय आता. समजा असं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये negation of P implies S and negation or and Q अशाही प्रकारचे वाक्य असतात. इफ अँड ओनली पुन्हा एक ब्रॅकेट आहे. त्या ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ एस इफ अँड ओनली पी और म्हणजे काय आहे, कुठे अँड वापरला आहे, कुठे ऑर वापरला आहे, कुठे एम्प्लॉईज वापरला आहे, कुठे इफ म्हणजे जे कनेक्टिव्ह आहे तेच असतात तिथे. जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात की ज्याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय आहे पण कनेक्टिव्ह एकापेक्षा जास्त आहे त्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात. तर आता मी इथे परत Q and R किंवा Q and R असं हे मी एक वाक्य तयार केलेलं आहे. याच्यात हा एवढा पार्ट पण घेता येईल. जर लेंथ वाढवले तर त्याचे मार्क्स वाढतात, लेंथ कमी केली तर मार्क्स कमी होतात. म्हणजे अशा प्रकारचं एक्झाम्पल 4 मार्क्सला येतं. आता हे 4 मार्क्ससाठी याची लेंथ कमी केली तर 3 ला होईल, अजून कमी करून टाकली तर ते 2 ला पण होऊन जाईल आणि अजून आपण एवढाच ब्रॅकेट ठेवला समजा एवढाच ब्रॅकेट ठेवला तर ते 1 मार्क्ससाठी पण होऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये 1 मार्क्स पण आहे, 2चं पण आहे, 3चं पण आहे आणि 4चं पण आहे. आपण 4चंच घेतलंय डायरेक्ट. याचं आन्सर अगदी सोपं आहे. तर काय करायचं इज इक्वल टू आता तिथे काय दिलंय तुम्हाला PQR ट्रू दिलेलं आहे आणि RSR फॉल्स दिलेलं. ट्रू म्हणजे काय त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी घ्यायची
आणि फॉल्स म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची. तर याच्यामध्ये हे ब्रॅकेट जसे तसे राहू द्या. जिथे PQ आहे तिथे T लिहायचा. अगदी सोपा आहे. कनेक्टिव्ह जसे आहे तसे राहू द्या. P आहे की नाही T लिहा. एम्प्लॉईज. S काय आहे फॉल्स. F लिहा. राहू द्या अँड निगेशन राहू द्या. R काय आहे फॉल्स अँड Q काय आहे ट्रू. ब्रॅकेट कंप्लीट. इफ अँड ओनली परत दुसरा ब्रॅकेट परत ब्रॅकेट निगेशन S का आहे फॉल्स. इफ एंड ओनली P का है ट्रू और Q का है ट्रू एंड R का है फॉल्स. परत जेवढे ब्रॅकेट आहे जसे ब्रॅकेट आहे तसे तसे राहू द्यायचे. फक्त PQ दिसला की T टाकायचा आणि RS दिसला तिथे जिथे R आणि S असेल तिथे फॉल्स टाकायचा. पण तुम्हाला जर इथे PQR फॉल्स म्हटलं, एखाद्या एक्झाम्पल मध्ये ते उलट असेल, PQR फॉल्स म्हटलं तर जिथे PQ आहे तिथे F टाकायचं आणि RS ट्रू म्हटलं तर काय करायचं, जिथे R आहे आणि S आहे तिथे T टाकायचा. जर ट्रू दिलं तर, आता एवढेच फॉल्स दिलंय हे ट्रू दिलंय म्हणून आपण कसं केलं. आता इज इक्वल टू, आता याला कमी करत जायचं. जसं आपण गुणाकार असतो, भागाकार असतो, ब्रॅकेट असतं, सोडवत कमी करत जातो ब्रॅकेट. कसं करायचं. आता पहा निगेशन आणि ब्रॅकेट मध्ये काय T एम्प्लॉईज F. तर हे निगेशन राहू द्या आणि हा ब्रॅकेट सोडवला समजा. याची किंमत काय T एम्प्लॉईज F म्हणजे पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स म्हणजे कंडिशनल आहे. हा इफ देनचा आहे. तर इफ देन मध्ये मी तुम्हाला सांगितलंय TF असला की तो F असतो, त्याच्यामुळे इथे F अँड. आता इथे काय आहे ब्रॅकेटच्या मध्येच निगेशन आहे. मग काय आहे निगेशन ऑफ F म्हणजे F चं निगेशन काय राहतं T. हा अँड तसंच राहू द्या, हा T पण तसंच राहू द्या. फक्त काय केलं आपण, जसं एखादा संख्येचा वर्ग आहे तर आपण वर्ग लिहून टाकतो आधी मग सोडवतो. किंवा A डॅश इंटरसेक्शन B आहे तर A डॅश काढतो मग A इंटरसेक्शन B काढतो. तसं आपण निगेशन F म्हणजे T लिहून टाकला आहे. नंतर हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इफ एंड ओनली जसं तसं राहू द्या. परत इकडे ह्या ब्रॅकेट मध्ये तर काय होईल निगेशन F त्याच्या हातात T नंतर इफ अँड ओनली T राहू द्या. हे किंमत टाकलेली आहे. बाकी जसं तसं राहतं. और आता याला काय गरज, हे अँडचं वाक्य आहे. अँड आहे की नाही, एक T आणि F आहे आणि तिथे अँड आहे. अँड मध्ये काय दोघं T असतील तरच T असते. म्हणजे याची किंमत तुम्ही T अँड F ची किंमत डायरेक्ट तिथे F लिहू शकता. तर सोडवत आहे जसं 3 × 2 डायरेक्ट 6 लिहून टाकतो आपण, तसं याला काय अडचण अँड आहे T आहे F आहे म्हणून F लिहून टाकतो. आता पुढच्या स्टेप मध्ये अजून हे कमी होईल. आता परत आपण कसं करूया, निगेशन F म्हणजे काय T हा अँड राहू द्या. आता याची किंमत टाका. T अँड T दोघं ट्रू आहे आणि अँड आहे दोघं ट्रू आणि अँड म्हणजे ट्रू. आता याला या दोन वर एक किंमत आहे तर ब्रॅकेट दिला नाही तरी चालेल, कारण की हा ब्रॅकेट सोडवल्यावर मग ब्रॅकेटची काय गरज. 3 × 3 + 2 एका ब्रॅकेट मध्ये मग 5 लिहिला का काय ब्रॅकेटची गरज त्याला. याची किंमत टाकली नंतर हा स्क्वेअर ब्रॅकेट अजून सॉल्व झाला लिहा होता त्याला. इफ अँड ओनली आता हे T इफ अँड ओनली T दोघं सारखे दोघं T आणि इफ अँड ओनली F आहे त्याची किंमत T येईल और हा F पण होता. म्हणजे आपण याच्यामध्ये या ब्रॅकेटची किंमत टाकली. बाकी हे बरोबर. आता इकडे काय T अँड T आला तर T अँड T म्हणजे काय तो अँड असे दोघं T असते
तर हा परत CL if and only T or F आहे आता T or F or चं वाक्य आहे or मध्ये एक जरी T असला तरी T येतो म्हणजे T आला म्हणजे याची किंमत T याची पण किंमत T आला आता इथे जर एक फॉल्स राहता याच्यासारखं राहतं तर फॉल्स लिहिलं असता कारण अँड मध्ये दोघं T लागतात आणि हे or आहे म्हणून याच्यामध्ये T आला तर अँड कदा आपण फॉल्स झाला असतं आता हे परत दोघं सारखे आले हे जर दोघं सारखे आहे तर याची किंमत T आहे बस तर इथपर्यंत त्याला सोडवत न्यायचं दोन स्टेप मध्ये ते असं कमी होऊन जातं आणि त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला मिळते ट्रूथ व्हॅल्यू ही नेहमी T किंवा F मध्ये फायनल आन्सर जे आहे ते एक तर T एक तर F आहे एक तर फिक्स आहे पण ह्या ज्या मिडल स्टेप लिहिले आहे त्या अचूकपणे आपण लिहिल्या पाहिजे अँड चा रूल काय आहे ऑर चा काय आहे इफ देन चा काय आणि इफ देन चा हे चार रूल जर आपल्याला माहिती असतील तर हे अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला सोडवता येईल पुढच्या पिरियडला आपण पुढचा टाईप घेऊ धन्यवाद